चला तर सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ट्रेडर सिरीज व्लॉग डे 2मध्ये. सकाळी सकाळी आपला लॅपटॉप खराब झाला होता म्हणून आपण पाहत बसलेलो. त्यानंतर मग थोडंसं बाहेर गेलो आणि मस्त मिसळ खाल्लेली. नंतर जसंही फ्लॅटवर आलं आपला एक ट्रेड रनिंग चाललेला, त्या रनिंग ट्रेडची पोझिशन पाहिली आणि मग तो ट्रेड पाहताना थोडंसं फार दूध वगैरे घ्यावं म्हटलं आणि ते घेतानाच एक कॉर्पोरेट लाईफची थोडी जुनी आठवण जागी झाली. त्यानंतर मग आपण ट्रेड जो आहे तो आपला परफेक्टली गेलेला होता, म्हणजे गोल्डचा घेतलेला. परफेक्ट एसेल परफेक्ट डी हेच आपल्या ट्रेडिंगची खासियत आहे, मी हे तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं. त्यानंतर BTCचा एक ऑनगोईंग ट्रेड आपल्याला शोधायचा होता, तो आपण शोधत होतो. म्हणजे प्रॉपर असं ॲनालिसिस वगैरे करून झालं होतं आणि तिथनं आपला BTC जो रनिंग होणार होता तो परफेक्टली असा तिथनं जाणार होता. 30 मिनिटच्या टाईम फ्रेममधनं टच अँड गो पोझिशन होती, परंतु तिथं मार्केटने थोडाफार टाईमपास केला. त्यानंतर मग ट्रेड पाहताना म्हणजे संध्याकाळ झाली होती. त्यानंतर मग सर्वांनी आम्ही मसाले दूध प्यायला गेलो. खूप असं छान मसाले दूध होतं आणि नंतर झेड ब्रिजचा जो व्ह्यू आहे तुम्ही पाहता, आपण मस्त असं छानसं एक चित्रफीत आपण टिपलेली आहे जी की पुणे मेट्रोची आहे आणि तुम्ही पाहू शकता. बाकी तिथे आम्ही खूप सारा एन्जॉयमेंट केली. खूप सारं दिवसभराचं जर टेन्शन होतं, ॲक्च्युली ट्रेडिंग लाईफ ही खूप हेक्टिक लाईफ असते, ही सर्वांना माहिती आहे. स्ट्रगल तर हेच असतं की एसेल न जाईपर्यंतचा जो काळ आहे तो आपल्याला खूप हेक्टिक असतो. एकदा एसेल चालला की भारी वाटतं. त्यानंतर आपण मग दिवसभराचा आपल्याला जो काही दैनंदिन काही प्रॉब्लेम्स आले, काही हे आले, काही गोष्टी शिकलो आपण, त्या नोट केल्या. म्हणजे ट्रेडिंगचं जनरल नोट केलं आणि ही एक खूप छान सवय ही सर्वांनी लावायलाच पाहिजे. त्यानंतरच आपल्याला कळतं की आपण कुठे चुकले, कुठं आपण नाही चुकलो. सो ही एक बेस्ट सवय आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.